कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर काय झालं तुला हसायला? कोणी काय तुला जोक सांगितला नाहीये, काही फनी झालेलं नाहीये। माहितीये मला पण मला माझं हसत थांबवताच येत नाहीये, तर काय करू? चार चौघात कसं वागायचं तुला कळत नाही का? एक मिनिट, असं नाहीये म्हणजे मी सांगितलं होतं का मिस्टर देवलांना जोक सांगायला? आणि जोकच्या अगोदर काय सगळं नॉर्मल होतं? जिथे जातेस तिथे प्रॉब्लेम का क्रिएट करतेस तू? पण मला एक गोष्ट सांगा, हा तुम्ही नक्की कशामुळे मला ओरडताय? म्हणजे माझ्या हसण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे की की तो दिवा पडला त्याचा प्रॉब्लेम आहे? तू माझ्या आयुष्यात आली ना, तोच माझ्यासाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लीला। मला तर कळतच नाहीये की जास्त वाईट अवस्था आपल्या तिघांमध्ये कुणाची आहे? तिघांची म्हणजे? हो, म्हणजे तुम्ही, मी आणि गाडी। प्लीज स्टॉप इट। काय झालंय काय? गाडी पंक्चर आहे। पंक्चर? लागला का फोन? ताई, काय अगं किती फोन करतेस? एजे आणि लीला बाहेर गेलेत हे कळल्यावर तू पण गेलीस ना? कुठे गेली होती श्वेता? काय चाललंय काय? मी काय लक्ष ठेवणार माझ्यावर? मी आता कुठे जायचं, काय करायचं हे सगळं तुम्हाला विचारून करायचंय? कमॉन, मी आईकडे गेले होते माझ्या। अका आता तिथेही जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी परमिशन घ्यायची। श्वेता, हो का इथे एवढी नियम आणि बंधनं काय मला कळत नाही। आहेत नियम। इथे राहायचं असेल ना तर ते पाळावेच लागतील। असो, आईकडेच गेली असशील तर ठीक आहे। चर्चा पुरे, आपापल्या कामाला लागा। नियम समजावून सांगा। हो वहिनी। ही हसतीये का वहिनी? मला माहितीये ही आईला भेटायला गेलीच नव्हती, हो ना? करेक्ट, मी आईकडे गेलेच नव्हते। मी एजे आणि लीलाच्याच मागे गेले होते। अगं पण का? तिथे काय गोंधळ घातलास तू नक्की? गोंधळ? नाही नाही, काहीच गोंधळ नाही। उलट तिकडे जाऊन मी मोठाच्या मोठा स्फोट करून आले। हो, ए मला सांग ना, काय काय केलंस तू? तुम्हाला लाफिंग गॅस बद्दल माहिती आहे? हो, मला माहितीये ना। तो शरीरात गेला ना की मग माणूस हसायला लागतो, बरोबर ना? करेक्ट, त्याच लाफिंग गॅसचा वापर करून मी एजे आणि लीलाची डेट खराब करून आली आहे। हा बोल गिरीश। तुम्ही जो मला नंबर ट्रेस करायला दिला होता तो मी ट्रेस करायचा प्रयत्न केला, पण लग्नाच्या दिवशीचे काही हिस्ट्री मला मिळू शकली नाही। पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अशी की तो नंबर बरेच दिवस गेले तुमच्या घराच्या लोकेशन मधून ऍक्टिव्ह होता। म्हणजे किडनॅपर माझ्या घरात बसून फोन वापरतोय? बरं गिरीश, मी करतो तुला फोन नंतर। Enough. That's it.
दरवेळेला मी तुझ्यासाठी काय ते चांगलं करायला जातो आणि तू त्याच गोष्टीचा मला पश्चाताप करायला लावतो लीला. आत्ता पण मी तुला का वाचवलं ना मलाच कळत नाही. पण तुम्ही मला का ओरडताय? निदान मला कारण तरी सांगा. तिला प्लीज हे इनोसंट व्हायचं नाटक बंद कर. तुझ्यासाठी खोटारडी मुलगी ना मी आजपर्यंत पाहिली नाहीये. तू माझ्या आयुष्यात आली ना तोच माझ्यासाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लीला. आता पण मी तुला का वाचवलं ना मलाच कळत नाही. इनोसंट होण्याचं नाटक बंद कर लीला. तुझ्यासारखी खोटारडी आणि चीटर मुलगी ना मी कधीच पाहिली नाहीये. एजी केवढी ओरडली माझ्यावर. असं कसं कोणी वागू शकतं? आणि मुळात का करते मी हे सगळं? एजींच्या विरोधात इन्व्हेस्टिगेशनची, त्यासाठी एवढा अपमान सहन करण्याची किंवा पुरावे गोळा करण्याची खरंच काही गरज आहे का मला? का त्रास का सहन करून घेऊ मी? मी जर या मुलीला असंच सोडू शकलो असतो तर किती बरं झालं असतं. पण नाही. आफ्टर ऑल शी इज माय वाईफ. या घरची सून आहे ती. आणि जोपर्यंत हे लग्न आहे तिची माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझा राग किती जस्टिफाईड असला तरी मी तिला असं सोडू नाही शकत. दादा बस बस. दादा पे केले. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे लग्न ज्या परिस्थितीत घडलंय ना त्या परिस्थितीमुळे एजींच्या घरात रुळायला तुला थोडा वेळ लागेल बाळा. बाळानं आतापर्यंत तू मोहितेंच्या घरची मुलगी होतीस पण आता जहागीरदारांच्या घरची सून होणार आहेस. तेव्हा एजे आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची काळजी घे. त्यांना कुठल्याही प्रकारचा बाळा त्रास होता कामा नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.